अरे हर महादेव, कसे आहात सगळेजण? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वाती ब्लॉग या चॅनलवरती. तर कसे आहात सगळेजण? झालं का सगळ्यांचं काम वगैरे झालं का? आज मी घातली साडी, कारण खूप दिवस झाले म्हणलं चला आज साड्या खूप पडल्यात कपाटामध्ये आणि मी काय जास्त साडी घालत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. सो त्याच्यामुळं म्हणलं आज साडी घालवता. आजचा हा पूर्ण लुक कसा दिसतोय मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अनु मॅडम काय चाललंय? अनु मॅडमचं अनु इकडे हाय कर, हाय कर की. हाय केली हाय. तर आता जस्ट सगळं काम झालं. आज लवकर झालं काम, 2 वाजले आणि लवकर झालं. सगळ्यांचं न्यू इयर सेलिब्रेशन कसं झालं आणि सगळ्यांनी न्यू इयर सेलिब्रेशन केलं का नाही मला नक्की कमेंट करून सांगा. सो तर मग आमचं तर काय नाही झालं बघा. आम्ही काय सगळं फिक्कं आहे आमचं. आम्ही काय न्यू इयर वगैरे सेलिब्रेशन केलं नाही. मम्मीच्या इथं केक वगैरे आणला होता, मग तोच वगैरे कापला केक बिक आणि मग झालं आमचं सेलिब्रेशन. आणि काल मम्मीच्या इथं पावभाजी बनवली होती, तर ते पावभाजी खाल्ली. आमचं झालं न्यू इयर सेलिब्रेशन. आणि आणवडी तर काल एवढं सतवली ना, काल आणवी लई मार खाल्ली. नवीन वर्षाचा आणवी लई मार खाल्ली, कारण लई सतवते ती. मम्मीकडे असल्या ना मग ती खूप आगाऊपणा करते, त्याच्यामुळं आहे ना मग तिला आज लई फटके बसले चांगलेच. काल पार मी कंटाळले होते आणि त्याने तो बोलून अजून आल्यावर नवऱ्याचे तोंडणे की लेकरं असेच करतात, लेकरं का खेळणार नाही तर काय करणार, मग त्यांना खेळायलाच पाहिजे. त्याला 2 मिनटं घेऊन माहिती नाही आणि तो म्हणतो की लेकरं असेच करतात. 2 मिनटं सांभाळायला सांगितलं ना, नाही मला नाही होत, ती रडते आणि ती असं करते म्हणतो. आणि मला शिकवतो की कसं करायचं आणि कसं ठेवायचं लेकराला. बापरे, लय डेंजर. लहान लेकरांना सांभाळणं खरंच खूप अवघड आहे. माझं तर काल तिथं परत मी मम्मीकडे घेऊन जाणार नाही, तिला लय सतवली. आणि तिथं कसं मोकळी जागा आहे ना, त्याच्यामुळं माती वगैरे खात बसते आणि मग सारखं लक्ष द्यावं लागतं, तिच्या पाठीमागं पळावं लागतं, तिथून आणावं लागतं. लय अवघड आहे. आणि परत त्याच्यानंतर चालली तिची बडबड, असं लक्ष द्यावं लागतं तिला. तर काम वगैरे तर आता झालेलं आहे, खूप काम वगैरे होतं. आणि त्याच्यानंतर काम वगैरे केलं, पटपट काम केलं. नंतर आता होत नाही. 5 पाईप पण लवकर आला होता, त्याच्यामुळं काम वगैरे पण लवकर झालं. आणि थँक्यू सो मच हा ब्लॉग जे बघत असतील, जे लाईव्हला येतात माझ्या, सो थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्यांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे आणि असाच सपोर्ट करत राहा. आणि व्हिडिओला पण प्लीज सपोर्ट करा असाच. तर व्हिडिओना पण असंच माझ्या सपोर्ट करा, तुमच्या सपोर्टची फार गरज आहे. कारण कसं झालंय, 2 वर्ष होत आले. तुला कुठून भेटलं ते? ठेव म्हणून मी ठेवत. बघ अंगावर फेकती, काय पण झालं ना अंगावर फेकली. काल तर तिच्या नन्नाचा मोबाईल, नन्ना म्हणजे तिचा मामा, मग त्याचा मोबाईल आहे ना पूर्ण तिने काय केला माहितीये का? तू परत घेतली ना तुला लय मारी ना आणवी मी. चला, सतवती पोरगी, जोर जोरात ओरडायला होती मला. तर काल तिच्या मामाचा मोबाईल आहे ना, फोन आला होता रात्री विश करायला, मग हिला फोन दिला बोलायला. तर हिने काय केलं, मॅडमनी रागात असा म्हणजे एक्साइटमेंटमध्ये त्याचा मोबाईलच फेकून दिला आणि त्याने 4 वेळा डिस्प्ले बसवलाय. आणि त्याच्यानंतर मोबाईल, बरं त्या मोबाईलला काय झालं नाही. 4 गोष्टी ऐकाव्या लागल्या मला की शिकवण दिली नाही. शिकवण आता ते खानदानाची, म्हणजे ते खानदानाची सवय थोडीफार का होईना येणारच ना. राग आला की फेकाफेकी करायची, हे थोडंफार तर येणारच त्याच्यामध्ये. आणि मला शिवाय ऐकावं लागतात की पोरीला वळण नाही शिकवत आणि हे नाही शिकवत. आता एवढ्याशा पोरीला काय वळण शिकवायचं? 10 वेळा तिला ओरडते, तिला मारते, अजून किती वळण शिकवायचं तिला? तर इतकं म्हणजे ती कितीही सांभाळलं आणि कितीही काय केलं ना, तरी आईलाच शिव्या आणि आईलाच बोलणी ऐकावे लागतात की हे नाही शिकवलं, ते नाही शिकवलं, तसं नाही केलं. गप्की आहे, पोरगी लय सतवती. मग त्या टोमने आम्हालाच ऐकावं लागतं की हे नाही केलं, ते नाही केलं, असं नाही शिकवलं लेकराला. आता शिकवायचं का मारून मारून तिला दांड बनवायचं? आपण जे तोंडाने सांगायचं, आपण म्हणतो का तिला मार फेकून किंवा मार असं करून, राग आल्यावर असं कर तसं कर,
असं तर नाही म्हणत नाही ना आपण. आता लेकरं आहेत ते लेकरं काय पण कधी पण काय पण करतात. तरी मी तिला मरणाची ओरडले, त्या दिवशी खूप ओरडले आणि मारत पण होते, पण तिचे पप्पा कधी मला मारून देत नाही. त्याच्यासमोर मारलं ना मग त्याला लई राग येतो, म्हणून मी त्याच्यासमोर कधी मारत नाही. मग असे असतात लाडकी, मग असं लाड करून ठेवलं ना अजून लाडावर चढतात लेकरं. तर चला, आजची गोष्ट ही होती आणि थँक्यू सो मच. असंच लाईव्हला येत जावा आणि सपोर्ट करत जा आणि व्हिडिओजला पण सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची फार गरज आहे. तर चला, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.